आज जिथे जे काही तुम्ही सिच्युएशन फेस करत आहात, आयदर चांगली असेल, वाईट असेल किंवा मोस्ट ऑफ द टाइम खूप वाईट सिच्युएशन मध्ये तुम्ही आहात. तर ही सिच्युएशन हा प्रेझेंट मोमेंट वाईट आहे का? तर नाही. आत्ताच्या सिच्युएशनला तुम्ही जे काही फेस करत आहात त्याचं रिझन आहे मेमरीज, तुमच्या आठवणी. तुमच्या मागे लाईफमध्ये भूतकाळात काही गोष्टी झाल्या असतील, कोणीतरी त्रास दिला असेल, काहीतरी मनासारखं नाही घडलं, एक्झाम मध्ये फेल झालात, इंटरव्ह्यू मध्ये फेल झालात, मनासारखा जॉब नाही भेटला, रिलेशन्स मध्ये काही इश्यूज झाले, कोणीतरी काहीतरी बोललं, या सगळ्या गोष्टींच्या आठवणी ह्या तुम्हाला सध्या त्रास देत आहेत. किंवा या व्यतिरिक्त अजून भीती, की पुढे काय होणार, माझ्यावर एवढं कर्ज झालेलं आहे, कसं फेडणार, माझ्या मुलाबाळांचं काय, पैशांचं काय, माझ्या घराचं काय. तर या भूतकाळाच्या किंवा भविष्यकाळातील विचार, मेमरीज ह्या सध्या तुम्हाला त्रास देतात आणि हे मेन रिझन आहे तुमच्या लाईफमध्ये असणाऱ्या प्रॉब्लेम्सचं. त्यामुळेच ताण होतो, तणाव होतो, अति विचार येतात, झोप येत नाही विचारांमुळे आणि त्यानंतर तुमचे फिजिकल इश्यूज चालू होतात. हे दुखतंय, ते दुखतंय, बीपी होते, शुगर होते. दॅट इज द रिझन. या सगळ्यांवरती सोल्युशन एकच, माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे सध्याच्या प्रेझेंट मोमेंटला तुमचं माइंडला ठेवणं.